आजकाल ज्याला सायकॅट्री बोलतात सब्जेक्ट मानसशास्त्र, त्याचा उगम ह्या ग्रंथामध्ये अष्टावक्र गीतामध्ये झालाय असं म्हणणे वावगे ठरणार नाही. जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा संवाद आहे, तसंच अष्टावक्र गीता आहे जनक महाराज आणि अष्टावक्र मुनी यांच्यामधील संवाद. अष्टावक्र मुनींनी ही गीता ते 12 वर्षाचे असताना तेव्हा सांगितली. जेव्हा गीता सांगितली गेली त्याच्या 7000 वर्षापूर्वी ही अष्टावक्र गीता सांगितली. आजचं असलेलं क्लिष्ट ताणतणावयुक्त जीवन कसं साधं सरळ सोप्या रीतीने जगावं याचं ज्ञान याच्यामध्ये आहे. आणि हे एवढं परफेक्ट त्यांनी लिहून ठेवलंय की त्यांच्या वाक्यामध्ये कोणी आतापर्यंत काटछाट करू शकलेले नाही किंवा त्या वाक्यांमध्ये कोणी काही भरही टाकू शकलेले नाही. हे मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे विश्वनाथ छत्रे साहेबांनी. मला रिकमेंड केलं होतं माझे मित्र डॉक्टर पारकर, जे की स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. जसं गीतेमध्ये ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग ह्या योगांचं वर्णन केलं आहे एकेकांचं, परंतु अष्टावक्र गीतामध्ये फक्त ज्ञानयोगाचंच वर्णन केलेलं आहे. आणि याची स्तुती स्वतः रामकृष्ण परमहंस म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु आणि श्री रमण महर्षी यांनीही केलेले आहे. तसं हे अनमोल किंवा अप्रतिम पुस्तक आहे. जर कुणाला कुठे मिळालं तर नक्कीच वाचत राहा. जर तुम्ही यूट्यूबला ओशोंचे प्रवचन ऐकत असाल तर जास्तीत जास्त त्यांचे प्रवचन किंवा कोट्स हे अष्टावक्र गीतेवरच असतात. तुम्ही सर्च करू शकता ओशो ऑन अष्टावक्र.